करे पुकार, बिरसा मुंडा करे पुकार, टंट्या मामा करे पुकार। आज आदिवासी विद्यार्थ्यांमार्फत आंदोलन करण्यात आलेलं होतं। आंदोलन करण्याचं उद्दिष्ट एकच होतं। गेल्या आर्थिक वर्षामध्ये शैक्षणिक वर्ष सुद्धा संपत आला आहे, परंतु महाराष्ट्रातल्या 40,000 विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत अप्रूव्हल मिळालं नाही। म्हणजे एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 21,000 कोटीचं बजेट सँक्शन करते, दुसरीकडे तेच आदिवासी विकास मंत्रालय, आदिवासी आयुक्त कार्यालय आदिवासी विद्यार्थ्यांना अप्रूव्हल देत नाही आणि शिक्षणासाठी मक्तेदारी केल्यासारखं वागून राहिले। म्हणजे एकीकडे शिक्षणाची गंगा हे घराघरात पोचली पाहिजे, एकीकडे शिक्षणाने समाजात सदृढ झाला पाहिजे अशी सरकारच्या मोठ्या मोठ्या जाहिराती निघते, परंतु दुसरीकडे त्याच आदिवासी समाजाला त्यांच्याच बजेटमधून DBTसुद्धा मिळत नाही, त्याच बजेटमधून अप्रूव्हलसुद्धा मिळत नाही। त्या विरोधात आमचं ढोल बजाव थाळी आंदोलन होतं। ते आंदोलन आम्ही 11 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत ते आंदोलन आमचं चाललं ATC अपर आयुक्त कार्यालयासमोर। सोबतच विविध आश्रमशाळेच्या काही मागण्या होत्या। त्याच्यानंतर अमरावती विभागातील जे वसतिगृह आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदिवासीसाठी स्वतंत्र एक वाचनालय तयार झाले पाहिजे। वाचनालय तयार होऊन आदिवासी हा मोठ्या प्रमाणात शिक्षण घेणारा समाज आता तयार होत आहे, परंतु कुठंतरी आळकाठी आणण्याचं काम इथलं शासन करत आहे। त्याच्या विरोधात हे आमचं आंदोलन होतं। प्रश्न आम्हाला उपस्थित होते, कारण की या महाराष्ट्रामध्ये आदिवासीचं नेतृत्व करण्यासाठी 25 आमदार संविधानामार्फत निवडून आलेले आहे आदिवासीच्या आरक्षण कोट्यातून, परंतु त्यांना आदिवासीच्या प्रश्नाची लाज किंवा त्यांना माहीतच नाही आदिवासीचे काय मुळात काय प्रश्न आहेत, किंवा एखादा आमदार जे आम्ही आमदाराला निवडून दिलं काय जे आमदार आमचे प्रतिनिधी आहे ते आदिवासींच्या प्रमुख समस्यावर, विद्यार्थ्यांच्या प्रमुख समस्यावर भांडत नाही किंवा त्या संदर्भात ते कधी विधानसभेत प्रश्न मांडत नाही, त्याचासुद्धा आम्ही निषेध करतो। परंतु वारंवार विद्यार्थ्यांनी आंदोलन करावे, आता मुंबईमध्ये आंदोलन झाले, मागं अधिवेशनमध्ये आंदोलन झालं, परंतु आदिवासींना विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागते, ही ज्या समाजाची शोकांतिका निर्माण झालेली आहे। आम्ही वारंवार लढाई करून, सामाजिक लढाई करून, मोर्चे आंदोलन करून असंख्य मागण्या आम्ही पूर्ण करून घेतल्या। आमचा हेतूच हा असतो की सामाजिक जे लढाई आम्ही लढतो त्या लढाईच्या मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, समाजालासुद्धा न्याय मिळावा। तर आमची अपेक्षा एवढीच आहे, मंत्रालय, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी आयुक्त, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, का आम्ही जे आंदोलन केलं त्या जर मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विकास मंत्री यांच्या घरावर अमरावती ते यवतमाळ आम्ही हेच आंदोलन, थाली बजाव आंदोलन अमरावती ते यवतमाळ घेऊन जाऊ।